तर सुप्रभात मित्रांनो, आज पहाटे जवळजवळ 7 वाजलेत ना, 7 वाजलेत आणि आत्ता आमच्यासाठी नाश्ता आलेला आहे आणि नाश्त्यामध्ये भेल दिसत आहे. तर ती भेल आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. तर चला. तर मित्रांनो, आजचा मेनू बघा आहे भेल. स्वतः बालकृष्ण दादा भेल बनवून देत आहेत आणि ही सर्व मंडळी भेल खात आहेत. तर अमृत, माईक तुझ्याकडे देतोय. खूप सुंदर भूक लागलेली आहे आणि भेल आले अशा वेळेला तर खरं खूप सुंदर भेलचा आहे. बघू शकता आपल्या सवय बघितलेल्या आहेत. खूप सुंदर भेल आहे. धन्यवाद. बोला जरा सरपंच मावशी सोबत बोलूया. सरपंच मावशी, आजची भेल कशी वाटली आपल्याला? मस्त वाटलं. धन्यवाद. वाटप करत आहे सुधीर भोयर आमचा मित्र. इथे एक भेल आलेले आहे आणि संदीप आपला बोलेल. संदीपकडे माईक दे. संदीप. आता संदीप महाराज आपल्या सोबत आहेत. संदीप, आपल्या भेल कशी वाटली? एक नंबर भारी भेल आहे. दिंडीसाठी मग एक मोठा भेल खाल्लीस. ओमकार, काय बोलतोस भेल बद्दल? एक नंबर भेल. आज सुखोसवला स्वर्गी नाही आता पंढरीची सुख वाटे जीवा. एकच नंबर भेल. धन्यवाद. तू काय बोलताय? कसं आहे? ठीक, मजा येत एकदम. आता वारीमध्ये आपण आनंद घेत आहोत असं मला वाटतंय. फुल आनंद घेतोय. मग भेल कशी आहे? भेल एकदम क्लास, मस्त क्लास आहे ना? क्लासिक. ठीक आहे, धन्यवाद. सोबत आहेत. प्रसाद, आपल्याला भेल कशी वाटली? एक नंबर भेल झाले. सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि भेळ सर्वांना भेटते आणि सर्वजण आनंदाने तिथे खातात सुद्धा आणि सर्व आनंद घेतात वारीचा. धन्यवाद. आपण आपली पहिलीच वारी आहे, तर वारीचा अनुभव काय, म्हणजे आज कशी वाटली वारी आपल्याला? नक्कीच आनंद आहे वारीमध्ये. सर्वांनी यायला पाहिजे. सर्वांनी वारीचा आनंद घ्यायला पाहिजे. चालण्यामुळे आपल्याला सर्वांना समजतं की कसं वारीमध्ये सर्वजण एन्जॉय करतात, कशा प्रकारे सर्वजण टाळ मृदुंग घेऊन नाचतात आणि प्रत्येकजण त्या वारीमध्ये आनंद घेतो. तो सर्वांनीच आणि सर्व तरुणांनी सुद्धा वारीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. कारण त्याच्यामुळे आपल्याला आपला आध्यात्मिक मार्ग समजेल आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकू. त्यामुळे सर्वांनीच वारीमध्ये यायला पाहिजे. धन्यवाद. भेल कशी वाटली? आता खाईन काल्यानंतर चांगली. काय बोलताय राहुल महाराज? तुमचं गायन देवाने खूप छानसा गळा दिलेला आहे तुम्हाला. धन्यवाद. सरस्वती तुमच्या गळ्यावर उतरलेली आहे किंवा तिचं पांडुरंगाची कृपा. हा, तर मग आता भेल कशी वाटली? मस्त. कसं वाटली का? धन्यवाद. इथे ह्या माऊली भेल खात आहेत बघा. माऊली, भेल कशी वाटली आपल्याला? वारीत कसं वाटतंय? आनंद वगैरे नाही मिळत? ठीक आहे. कशी भेल वाटली? भेल मस्त वाटते. हा, लिंबू पाहिजे का? नको लिंबू जमणे मला. धन्यवाद. काय बोलताय वारीबद्दल? वारीबद्दल वारीने भरपूर आनंद मिळतो. आनंद बघता येतोय. नाचता की नाही? ठीक आहे, थँक्यू. सेवा चालू आहे इकडे बघा. भेल कशी वाटली आपल्याला? मस्त आहे. मस्त आहे. लिंबू पाहिजे का? नका. ठीक आहे. कशी भेल वाटली? खूप सुंदर, खूप चविष्ट भेल आहे. खूप बरं वाटलं. वारकऱ्यांना गरजेचं होतं कारण सकाळी 4 वाजता निघाल्यानंतर जो आता प्रवास झाला आहे 3 तासाचा, त्यामध्ये सर्वांना भूक लागली होती. आराम पण मिळाला. काकड आरती पण झाली. त्या सर्वही धन्यवाद. सुखरूप झाली. हा, भेल कशी वाटली आजची? नंबर. एक नंबर. लिंबू पाहिजे का? नको काय नको. मावशी, पाणी घेऊन मदत. या आमच्या गावन कोपरच्या पाशी एक ना. या आमच्या गावन कोपरच्या मामे आहेत. मामी, भेल कशी वाटली? मस्त लय बरे. आज चालायला कसं वाटला? चांगला वाटतं. रोज तुमचे पाय खूप दुखतात, आज कसं वाटतं तुम्हाला? काय लिंबू पाहिजे? काय लिंबू नको ना? धन्यवाद. इकडे हे जोडा बसलेला आहे लक्ष्मीनारायण साक्षात विठ्ठल रुक्माई
आज आणि- उलव्याचे मामा आणि मामी सोबत आलेले चालायला, भरपूर चालतात ते दरवर्षी चालायला असतात ते आपल्या सोबत. मामा आजची भेल कशी वाटली तुम्हाला? फर्स्ट क्लास वाटली, मस्त वाटली. हा ते मामीचे भारी बनवली का? मामी जशी बनवते तशी मामीपेक्षा 10 पटीने भारी. मार काढून लागल. मामी काय बोलत आहे? धन्यवाद. तुम्हाला बोलत आहे मामा? तुमचं नाव काय? भाऊ ठाकूर. आपण कुठून आलात? सावरकरून. उरण सावरकर. भेल कशी वाटली आजची? एकदम भारी. माझं नाव आहे चंद्रकांत गणपत पाटील, तालुका जिल्हा ठाणे, दहिसर. मी 2 वर्ष झाली वारी करत आहे चालत. समाधान वाटतोय जीवाला, समाधान वाटून सुख आहे जीवनामध्ये सुख आहे, शांतता आहे. आणि वारीतली माणसं सुद्धा सगळी भाविक आहेत. एकामेकाला सांभाळून घेतात, सांभाळून चालतात, प्रेमाने राहतात, प्रेमाने वागतात. आणि आनंदात वारी आता पंढरपूरच्या दिशेला चाललेली आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. अर्धा जुगे आता आमच्या गावातले अर्धा जुगे आपले जवळ आहेत. अर्धा जुगे भेल कशी वाटली आजची? छान. छान. काय लिंबू वगैरे हाय आहे ना? परत पाहिजे का? आणखी काय लागेल का? काय नाही. धन्यवाद. विनेकरी मामा आता आपल्या सोबत आहेत, खूप मेहनत घेतात. मामा आजची भेल कशी वाटली? व्यवस्थित आहे, एकदम मस्त. काय लिंबू वगैरे काय? सर्व आहे, सगळे. हे आपले विनेकरी मामा आहेत, एकदम चांगले मस्त आहेत. धन्यवाद. श्याम महाराज काय बोलताय? श्याम महाराज फार भेल चांगला लागतो आणि सगळा पद्धतशीर मिळतो. पाणी मिळालं बघा, सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्यात आणि चांगल्या सुखसोयी या दिंडीत मिळतात. धन्यवाद. धन्यवाद. काय बोलत आहे? काही नाही बोलत. तर आपल्या सोबत आहेत तर वायकर बोला. तुकाराम वायकर. कशी वाटली आपल्याला? खूप छान वाटली. आपल्याला भेल कशी वाटली? एकदम चांगलं, मस्त पैकी. दिंडीचा एकदम सोला भारी, एक नंबर. आम्ही भाकरी पण खाली. गेल्या वर्षी हातपाय दुखत होते, यावर्षी पाय दुखत नाहीत, काय नाही. खूप छान वाटते आणि सोय पण चांगली आहे. धन्यवाद. आई कुठल्या तुम्ही? आता बॉम्बे पाड्याच्या मावशी आपल्या जवळ आहेत. मावशी भेल कशी वाटली आजची? आजची आहे. आणि सकाळी चालायला कसं वाटलं? आपण लवकर उठलो ना, आज चालायला कसं वाटलं? सकाळी बरं वाटते ना चालायला, आराम मिळते ना. चालता पडतंय. धन्यवाद. चल पुढे जाऊया. अमृत तुझं नाव काय आहे? हर्षिका पाटील. कार्तिका पाटील. भेल कशी वाटली? मस्त. हळू पाय दुखतात तुझे. थँक्यू. धन्यवाद. आपल्या भेल कशी वाटली? मस्त वाटली. मला काय त्रास होते का? थोडं पाय दुखतात. धन्यवाद. बघा या लोकांनी नाश्ता झालेला आहे, अजून आमचा खायचा बाकी आहे. इकडे होते. आता आपल्या जवळ आहेत किन्नी काकी. आपल्या काय बोलायचं? भेलबिल कशी वाटली? काय नाव काय? दत्तात्रय शंकर मोकल. आजची भेल कशी वाटली? मस्त. चालायला कसं वाटलं? व्यवस्थित, चांगला आरामात. धन्यवाद. बोला. आज लवकर उठल्यामुळं प्रवास एकदम चांगला झाला. काय माणसानं काहीच वाटलं नाही. ज्याचे तो खुशीनं पद्धतशीर भेल खायला बसलेले आहेत. धन्यवाद. बाबा बोला. अहो भेल कशी आली ते तर सांगा. या भेल कशी सांगा. भेल ही सुंदर झालेली आहे. सकाळी 2 वाजल्यापासून मंडळी उठलेली आहे आणि आपल्या वारीच्या मार्गावरती म्हणजे पंढरपूरला चाललेले आहेत. सर्व इथे एकदम खुशी धावशीने आहेत. धन्यवाद. बोला. भेल कशी वाटली आजची? चांगली वाटली. काय चालायला चपली का आज? काय नाही.
गुरुजी काय बोलताय भेलबद्दल थोडक्यात? एकदम मजेदार वारी, अतिशय सुंदर अशी वारी. शेतावर आल्यावर का वाटतोय का? हा शेतावर आल्यावर का वाटतोय का? नाही ना, अगदी आता इथे आलोय ना, घरी आल्यासारखं वाटतं. कांदा मुला भाकरी काय भाजी अवघी विठाई माझी. धन्यवाद. माऊली काय बोलताय? मस्त. ही आपण मिसळ पाव खातो ना त्याच्यापेक्षा चांगली ही आवडते. सुकी वेळ चांगले आहे. मिसळ पाव आम्ही दिलती, आम्हाला वाईट वाटेल ना? काय आपण बोलतो आम्हाला वाईट वाटेल ना? नाही नाही पण ही चालायला चांगली सुकी बेल हो माणसाला. असं आहे का? प्रॉब्लेम नाही वाटत जास्त. ठीक आहे, धन्यवाद. पुणेकरी काका आपले सोबत आहेत. आजची बेल कशी वाटली? आजचा जो नाश्ता आहे अत्युत्तम नाश्ता आणि सगळ्या लोकांना पसंत पडणारा असा नाश्ता, काही त्रास न होणारा असा नाश्ता आणि भेलीचा नाश्ता दिला त्याच्यामुळे सगळे लोक खुश आहेत. आज आपण सकाळी लवकर उठलो, 4 वाजता आपण दिंडी निघाली आपली, काय त्रास वगैरे नाही? सकाळी निघल्यानंतर त्रास नाही. सकाळी निघण्यानंतर माणूस जास्त चालतो, जोपर्यंत सूर्याचा उगवत होत नाही, ऊन लागत नाही, तोपर्यंत माणूस जास्त चालतो आणि आपला प्रवास पुढे सुखरूप होते. धन्यवाद. 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 वाटली आज कमी नाचल्याव तुम्ही? नाचल्याव का? भेल खाली का नाही? तुझं सांगा ना चांगला वाईट काय असेल त्या, म्हणजे आता आम्हाला खावायचं आहे म्हणून. धन्यवाद. मामा आजची बेल कशी वाटली? एकदम खूप छान वाटली, एकदम चांगली बेल वाटली. आज बराच चालत आहे ना त्याची मला बेल चांगली वाटली. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या सूर्या इथे आहेत. सूर्या आज बेल कशी वाटली फक्त सांगा, 2 शब्द. रामकृष्ण हरी. नक्की छान झाली का? हो छान झाली. तुमच्यापेक्षा भारी झाली का? नाही भारी झाली. स्वतःपेक्षा भारी झाली बोललो. ठीक आहे, चांगले झाले सर. नाही नको. धन्यवाद. चले पुढे पुढे डायरेक्ट पुढे 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 मार्केट इकडून. इथे आई आई इथं. आई आजची बेल कशी झाली? चांगली झाली. लास्ट का लाई आहो? काय बोलू चांगली झालेली आहे. आजची बेल कशी झाली? चांगली. माग माग त्या मधल्या आजची बेल कशी झाली? चांगली झाली. मस्त. आजची बेल कशी झाली? खूप सुंदर. बेल कशी झाली आजची? मस्त झाली. बेल कशी झाली आजची? मस्त छान झाली. काहीतरी बोला चांगला थोडाफार तरी. एकदम काय मला सांगा भेल मध्ये काय काय टाकलंय त्या सांगा ती. बेल मध्ये काय आहे? शेव आहे, गाठे आहेत, चिवरा आहे, दुसरं काय आहे? मीठ नाही? मीठ आहे का? मीठ आहे, मग कांदा तो आहे. महत्वाचा सार आहे मीठ म्हणजे. धन्यवाद. सगळं आहे. धन्यवाद. इथे घे. हा त्यांना दे बंगरपाला. ताई आजची बेल कशी झाली? मस्त झाली. फक्त मस्त. मंजुरीताई कशी आजची बेल झाली? म्हणजे खाली नाही का खावायची आहे? काकी बेल कशी झाली? काकीला खाऊ दे आधी. चला राहू दे पुढे चल पुढे आगे. धन्यवाद. संदीप महाराज काय बोलताय बेल बद्दल? आज थोडा जास्त प्रवास आहे. आज दोन्ही वेळा चालणं आहे वारीमध्ये, त्याच्यामुळं थोडा लाईट नाश्ता आणलेला आहे म्हणजे भेल, की जेणेकरून जास्तीत जास्त चाल आपल्या वारकऱ्यांना अंतर जास्तीत जास्त कव्हर करता येईल. त्यासाठी मंडळाचे पुन्हा एकदा धन्यवाद. 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 रामकृष्ण हरी. मामा काय नाही बोलला तुम्ही? कुठले आपण? कुंडेगाव. कुंडेगाव. कधीपासून चालायला चांगलं आहे. आनंदाची वारी आहे. दादा बेल कशी झाली आजची? लाजतान ते लहान घ्या बाळासारखे. आता आपल्या अनिल महाराज आहेत.
अनिल महाराज भेल कशी झाली? उत्तम, लय भारी. काय काय भेलमध्ये काय काय होतं? काय शेव होती, कांदा होता, लसूण आहे ना, लिंबूने आम्हाला भेटला. लिंबूने भेटला. कंप्लीट करायला लागेल आता कमिटी करा. चांगला मस्त, छान, एकदम मस्त, लय भारी. धन्यवाद. रितेश भाऊ, आता आमचे खास मित्र रितेश भाऊ आपल्या सोबत आहेत. रितेश, भेल कशी वाटली? एकदम मस्त वाटली. भेलीमध्ये काय काय होता? कांदा, शेव आणि निंबू, त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. कोथमीर बघत होतो, नाही भेटली. तिखट लागली की खार आंबट? मस्त लागली, गोड लागली. धन्यवाद. आपला मित्र गोरख आहे ते. आता गोरख आहेत आपल्या सोबत. गोरख, आजची भेल कशी वाटली? खूप छान लागली. बस खूप छान. फक्त चव होता त्यामध्ये. चव आहे काय? भेलीमध्ये कांदा होता, फरसाण. राहू दे, चल ठीक आहे. अरे दादा काय बोलतोय? धन्यवाद. 2-3 दिवस तापण झोपलेला. हो, चांगली भेल झाली होती. भेल चांगले आहे. लाह्या, कुरमुऱ्या. आता आजारी होता तर काय वाटला का नाही तुला? काय नाही वाटलं, आता व्यवस्थित आहे. आता ठीक आहे. आता आपले पांडुरंग मामा साक्षात विठ्ठलाचं नाव घेतल्यानंतर काय बोलताय? पांडुरंग मामा, भेल कशी वाटली? बोलता नाही, त्याची दार दुखते ना. आणि आपला काका, भेल कशी वाटली? मस्त भेल लागली. ठीक आहे, धन्यवाद. इकडे बघा, दाढी करण्यासाठी लावतात बामजी मामा आपले. सदा बामजी मामा. बामजी मामा आता आपल्या सोबत. बामजी मामा, आजची भेल कशी वाटली? भेल एकदम बेस्ट आहे. खातो. भेलीमध्ये काय काय आहे? लिंबू आहे, कांदा आहे, कुरमुरे आहेत, शेव आहे. बस. ओके, धन्यवाद. माग 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 येणार ना. चला, आता गुरुदादा आपल्या सोबत आहेत. गुरुदादा, भेल कशी वाटली आजची? भेल एकदम बेस्ट. चला, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. ही नाश्त्याची वेळ होती आणि भेळ होती नाश्त्यामध्ये. आणि बऱ्याच आमच्या मंडळींची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतो आमचा. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद.